आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, साहेब आम्ही आज महाराष्ट्र दौरा करतोय आणि मी आता महाराष्ट्र दौऱ्यामधले अनेक म्हणजे संघटनात्मक जिल्हे आमचे आता जवळपास एक 36 ते 40 झाले असतील. मी मागचे 1.5 महिना झालं प्रवास करतोय. मी नाशिक उत्तर ग्रामीणच्या किंवा खास करून येवल्याच्या युवा मोर्चाच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा मागच्या 1.5 महिन्यातला कदाचित सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात सुंदर कार्यक्रम झाला. हे मी सांगतो एवढ्यासाठी कारण आज माझ्याकडं जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या 1 नंबरच्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असणाऱ्या किंवा पदाधिकारी असणाऱ्या पक्षाची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर मी बघतोय खरं तर पक्षाचं किंवा संघटनेचं काम करत असताना इतके लोक यामध्ये सहभागी आहेत, इतकं मोठं काम पक्षाच्या माध्यमातून उभं झालेलं आहे. परंतु ह्या पक्षाचे खरं तर शिल्पकार आपल्या सगळ्यांसमोर बसलेले आहेत. हे ह्या सर्व लोकांनी ज्या गोष्टी आणीबाणीमध्ये अनुभवल्यात आणि त्यांच्या विचारामध्ये खरं तर विचाराच्या माध्यमातून खरं तर हा पक्ष उभा झालेला असे हे मी जाहीरपणे सांगतो. कारण मी आता त्यांच्याशी जेव्हा बोलवतो, आता धनंजय काकांनी सांगितलं किंवा मला ते सांगत होते, आणीबाणी कशामुळे झाली त्यांनी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. त्यावेळेसच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी यांची जेव्हा सीट किंवा त्यांची लोकसभा जेव्हा धोक्यात आली, कारण त्यांच्यावरती केस झाली होती की त्यांनी प्रशासनाचा वापर करून लोकांवरती दहशत साधून खरं तर ही सत्ता मिळवण्याचं काम केलं. कोर्टामध्ये ती अनेक दिवस केस चालली आणि कोर्टाचा त्या ठिकाणी निकाल आला की हे अगदी योग्य आहे आणि म्हणून तुमची खासदारकी या ठिकाणी रद्द करण्यात येते. मला वाटते तुम्ही म्हणला की 12 जून 1975 बरोबर ना सर, निकाल लागला. आता मजेशीर गोष्ट अशी आहे, 12 जूनला साहेब माझा वाढदिवस असतोय. 12 जूनला त्यांनी सांगितलं की निकाल आला आणि तिथून काहीच दिवसामध्ये आपण जी आज संविधानाची हत्या म्हणतो, म्हणजे आता सुद्धा काकांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही ऐकलं असाल, त्यांनी म्हणलं की आत्ताच्या लोकसभेला 2024च्या तुम्ही बघितला असाल, काँग्रेसमधनं एक खूप मोठा अपप्रचार होताना आपल्याला दिसला, फसवणूक होताना दिसली, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की भाजप हे जे सरकार आहे हे खरं तर आता संविधान बदलण्याच्या नादात आहे आणि त्यामागची कारणं ॲक्च्युली बरेच आहेत. मी त्या संपूर्ण खोलात जात नाही, परंतु जातींमध्ये मतभेद करणं किंवा वेगवेगळ्या धर्मांमध्ये एक मतभेद व्हायला पाहिजे अशा दृष्टीने त्यांनी खरं तर हा संपूर्ण अपप्रचार केला, ज्याचा मी निषेध करतो. आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये आम्ही बघतोय त्यांचे जे आता लीडर ऑफ ऑपोजिशन जे आहेत ते सगळीकडे एक लाल संविधानाचं पुस्तक घेऊन फिरतात. मला कळत नाही की ज्या पक्षांनी, ज्या कुटुंबातल्या व्यक्तींनी खरं तर आणीबाणी आपल्या देशावरती लादली, आपल्या संविधानाचा हत्या केली खरं तर म्हणावं लागेल, तेच लोक आज संविधान त्यांच्या हातामध्ये घेऊन फिरतात. मी आपल्याला सांगतो की मला आता त्यांनी सांगितलं आणीबाणी जेव्हा झाली तेव्हा वागणूक कशी दिली हो आपल्या लोकांना किंवा आपल्या संघाच्या लोकांना, आपल्या पक्षाच्या लोकांना. काकांनी तर बँकमध्ये काम करत होते 1975 मध्ये. आणीबाणी लागू झाली 25 तारखेला, 26 का 27 तारखेला बँकेत ते काउंटर वरती असताना त्यांना उचललं आणि डायरेक्ट जाऊन जेलमध्ये घातलं. 2 वर्ष जेलमध्ये होते. 2 वर्ष. मला बोलताना सुद्धा अंगावरती म्हणजे शहारे यायला लागले. कसं त्यांनी तो काळ काढला असेल, त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींनी कसा तो त्यांचा संपूर्ण, त्यांच्या मिसेस पण इथं आज बसले आहेत. म्हणजे ह्या आपण विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. खरं तर आज आपण बघतोय 2014 पासनं आपण भारत देश खरं तर आपली सीमा असेल इतकी सुरक्षित आपला देश झाला. त्यांनी सांगितलं मी काश्मीर सोडलं तर अशा कुठल्याही घटना सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालेलं नाही आहे. आणि मी आपल्याला हे सुद्धा सांगतो, आपल्याकडे इथं आज काही पीडित व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, परंतु मी मोदीजींचं एक पॉलिटिकल लीडर म्हणून पुस्तक वाचलं होतं. तर त्यामध्ये मोदीजी खरं तर त्यांना सापडले नाहीत. मोदीजींनी अनेक लोकांना सापडून सुद्धा दिलं नाही. त्या पुस्तकामध्ये दिलेले आहे पॉलिटिकल लीडर म्हणून, तुम्हाला मी ते पुस्तकाचा फोटो दाखवीन. त्या पुस्तकामध्ये दाखवले की मोदीजींचा संपर्क त्यावेळी सुद्धा भरपूर होता. ते छोटेसे कार्यकर्ते होते तेव्हा,
परंतु आणीबाणी लादल्यानंतर हे जे सगळे अधिकारी असतील किंवा काँग्रेसचे लोक असतील, हे आपल्या लोकांना ज्या शोधत होते, मोदीजींनी ह्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास त्या ठिकाणी काम केलं. तुम्ही ANI वरती राजनाथ सिंग साहेबांचा एक पॉडकास्ट, एकच चर्चा युवा मोर्चा, युवा संवाद जागर यात्रा. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय कृष्णाराज महाडिक साहेब यांचे येवला नगरीत हार्दिक सहर्ष स्वागत. स्वागतोत्सुक वैभव खेरूळ. युवा संवाद जागर यात्रा. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री कृष्णराज महाडिक साहेब यांचे दिनांक 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता येवला नगरीत आगमन होत आहे. या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री समीर समदाडिया यांनी केले आहे. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.